काम त्यांच्या माध्यमातून नक्कीच झाले. राज रणदिवे सरांचं देखील स्वागत असेल आणि या घेऊन जाईन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. मॅच क्रमांक 2 या ठिकाणी चालू होते. षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी केशव मॅन फ्रॉम वानवडी सज्ज होताना जे पाहायला मिळतात. मॉर्टर 11 टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळते. स्ट्राईक एंड वरती या रियाज पटेल, नॉन स्ट्राईक वरती वासिम शेख, तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज केशव फणसे गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी मात्र सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. भव्य दिव्य क्रीडांगण. शहरी भागात अशी मैदानं खूप कमी पाहायला मिळतात, परंतु सातत्यानं खराडी चषकामध्ये हे मैदान अगदी आपण पाहतोय आणि खेळाडू देखील या ठिकाणी खेळून गेल्यानंतर खुश होतात. अशी एकमेव स्पर्धा आहे. मुंबई परिसरातील देखील जास्तीत जास्त संघ कोणती क्रिकेटची स्पर्धा खेळत असतील तर त्या चषकाचं नाव आहे खराडी चषक 2024-25. अगदी आपण पाहतोय आजपासून आरंभ सुरुवात आणि 40+ चे खेळाडू आमने सामने भिडताना अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. केशव फणसे षटक क्रमांक पहिलं टाकताना आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. वसीम शेख स्ट्राईक एंड वरती या सज्ज. डावखुऱ्या हाताचा तेजपुंज तारा आहे. हा चेंडू अगदी आपण पाहतोय मिडॉनच्या दिशेला चेंडू फीड केला जातोय. फेकी त्या ठिकाणी पोहोचते गोलंदाजाच्या हातात. तोपर्यंत आणखीन एक धाव सिंगल या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. खास प्रेक्षकांसाठी देखील पॅव्हिलियन उभारले गेलेत. अनेक खेळाडूंचा ची नावं नक्कीच दिलेली आहेत. सचिन तेंडुलकर पॅव्हिलियन आहे, महेंद्रसिंग धोनी पॅव्हिलियन आहे, रोहित शर्मा पॅव्हिलियन या ठिकाणी मात्र जे उभारले गेले आणि त्या पॅव्हिलियन मध्ये बसून प्रेक्षक अगदी आरामशीर सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि पहिल्यांदाच रात्रकालीन देखील सत्र नक्कीच संपन्न होणार आहे. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. स्कोर कार्ड जर पाहिले तर मात्र 3. केशव चांगली गोलंदाजी प्रस्तुत करत असताना अगदी आपण या ठिकाणी पाहतोय 3 धावा त्यानं मात्र आतापर्यंत खर्च केले. आता 3 चेंडू टाकले गेले. कोणत्या प्रकारचा बिगिट पहिलं 3 चेंडूवरती येताना जो पाहायला मिळत नाहीये. शांत आणि सावध सुरुवात एका बाजूला मात्र जी केली गेली. रियाज पटेल आणि वसीम शेख दोघेही आक्रमक फलंदाज आहेत. अगदी आपण या ठिकाणी पाहिलं तर फार मोठा अनुभव दोन्ही फलंदाजांकडे आहे. वासिम डावखुऱ्या हाताचा तेजपुंज तारा स्ट्राईक एंड वरती कव्हरच्या दिशेला अगदी आपण पाहतोय झेल होतोय आणि पहिल्या विकेटचं पतन. वासिम बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला झटका. थँक्यू. दिनेश सर आपल्या बरोबर जोडले गेले. सर काय सांगा, पहिली विकेट झटपट परतते आणि तेही वॉसिम शेख सारखा खेळाडू गमावलाय. नक्कीच या ठिकाणी बॉल आपण जर पाहिला तर ओव्हर पिच चेंडू होता आणि 30 सर्कल क्लिअर करण्याचा फलंदाजाचा प्रयत्न वासिमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मात्र परफेक्ट मिडल होऊ शकला नाही. चेंडू अगदी बॅटच्या खालच्या तोंडावर टोला लागला. त्यामुळे जे अपेक्षित अंतर होतं ते गाठू शकला नाही आणि तिथे चांगला झेल पकडला. अतिशय सुंदर प्रकारचा कॅच आपण जर पाहिला तर क्षेत्ररक्षकाकडनं कंप्लीट केला. पहिली विकेट आली आहे. पहिला फलंदाज माघारी परतलाय. सुरुवात जी अपेक्षित होती गोलंदाजाकडनं ती अपेक्षित इथे मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीनं केली जाते. पहिल्याच षटकामध्ये जे यश आहे ओपनिंग ब्रेक थ्रू जो आवश्यक असतो टीमला तो ब्रेक थ्रू मिळवून देण्याचं काम इथे मात्र गोलंदाजाकडनं झालंय. पहिल्याच षटकामध्ये विकेट येताना पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतील. तर नक्कीच कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होता. शॉर्ट कव्हरच्या दिशेला झेल झाला आणि पहिल्या विकेटचं पतन वसीम शेख सारखा खेळाडू नक्कीच गमावला. अगदी आपण पाहिलं षटक क्रमांक चालू आहे ते पहिलं अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. धावफलकावरती 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी मार्क वरती या केशव फणसे पुन्हा एकदा सज्ज होताना जो पाहायला मिळेल. हा चेंडू अगदी आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. 5 चेंडू त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. आतापर्यंत टाकलेत फक्त 3 धावा खर्च केल्यात केशव फणसे यांनी.
या अगोदरच्या मॅच मध्ये एक सुंदर आवाज आपण ऐकला पुण्यनगरीचा, हा सोनेरी आवाज शैलेश निवंगुने सर. कव्हरला पुन्हा एकदा फटका खेळलाय, शतरक्षक चेंडू पासून दूर आहे, शतरक्षक करेल चेंडूचा पाठलाग आणि त्या ठिकाणी चेंडू पोहोचतोय सीधा सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी 4 रन. पाहायला मिळतोय, चौकार येतोय. बॅट टायमर इथे चौकार आलाय. चौकाराच्या माध्यमातून आपण पाहतोय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. आल्यानंतर पहिला चेंडू निर्धाव खेळला, त्यानंतर जागा बनवली आणि चांगल्या प्रकारे फटका आपण पाहतोय. गॅप शोधला, गॅप शोधण्यामध्ये यश मिळतंय. चौकाराच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाते. पहिल्या 3 चेंडू मध्ये आपण पाहिलं फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या, त्यानंतर मात्र चौकार आला. पहिल्या 5 चेंडू मध्ये 3 आल्या होत्या, शेवटच्या बॉलवर चौकार आलाय. 7 धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय नोंदवल्या जात आहेत स्कोर कार्डवर. 1 विकेट देखील मिळाली आहे. दुसऱ्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर कोणाला मदत केली जाईल याकडे लक्ष असणार आहे. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असेल. प्रेक्षित बागडे यांच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय, त्यांच्या माध्यमातून या षटकाची सुरुवात केली जाते. प्रवीण सर, या षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल काय सांगाल? तर नक्कीच 7 धावा पहिल्या षटकात येताना आपण पाहिलेल्या आहेत. प्रेषित बागडे हे देखील टेनिस विश्वातील एक वलयांकित नाव आहे. अनेक स्पर्धा प्रेषित यांनी मात्र गाजवलेल्या आहेत. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख आहे. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी प्रेषित बागडे सज्ज होताना जे पाहायला मिळत आहेत. पहिले षटक 7 धावा खर्च केल्यात. 6 षटकांची मॅच आहे, 6 षटकांचा सामना आहे. टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे खराडीच्या या भव्य दिव्य क्रीडांगणावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आज 40+ आणि 40+ ला दिलेली संधी अगदी आपण ठिकाणी पाहतोय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहेत. 9 धावा धावफलकावरती अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिवस रात्र ही क्रिकेटची स्पर्धा खेळवली जाणार आहे, त्यामुळं तमाम क्रिकेट रसिकांच्या नजरा या क्रिकेटच्या स्पर्धेकडे लागून आहेत. अखंड 19 वर्षाची परंपरा अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. याच बरोबर हा फटका अगदी आपण पाहतो आहे, काऊ कॉर्नरच्या दिशेला पोहोचेल, सीधा सीमारेषेच्या बाहेर. सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. आपण पाहतोय स्लॉट मध्ये चेंडू होता, स्लॉट मध्ये चेंडू होता आणि ते काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षण तिथे आपण पाहिलं तर 30 यार्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. त्याच्या डोक्यावरनं फटका खेळला, 1 बाउन्स चौकार वसूल केलाय. 4 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्ड मुसंडी मारताना पाहायला मिळतंय. 13 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतो एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर याच फटक्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू पोहोचेल, सीधा सीमारेषा पार. चौकार. बॅक टू बॅक 4 रन. पाहायला मिळाला. बाटला परफेक्ट मिडल केला चेंडू आणि 30 यार्ड सर्कल. इथे पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करताना फलंदाज पाहतो. इथे पाहिलं या आधीच्या चेंडूवर लेग साइडला खेळला, इथे लॉंग ऑफ मध्ये चौकार वसूल केलाय. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये 17 येत आहेत. पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा एकदा प्रहार, गगनाला गवसणी घालणारा गगनभेदी षटकार. 6 धावा. थँक्यू डीजे. इथे आपण पाहतोय या षटकामध्ये आक्रमकता धारण करताना पाहायला मिळत आहेत बॅटर. जबरदस्त बॅटिंग. 3 चेंडू मध्ये 3 मोठे फटके, लागोपाठचे 2 चौकार, त्यानंतर षटकार आलाय. रियाज पटेल या नावाची चर्चा सातत्यानं होत राहिली आहे या ग्राउंडवर, या मैदानावर, कारण हे मैदान गाजवलं त्यानं आपल्या बॅटच्या माध्यमातून अनेक वेळा. आणि आज देखील आपल्या टीमला पहिला फलंदाज इथे माघारी परतल्यानंतर जो संघाचा डाव सावरणं गरजेचं होतं ते कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. 2 चौकार, त्यानंतर मिड विकेटच्या दिशेला षटकार ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये. आणि पुन्हा एकदा आक्रमण, लॉंग ऑफ बाउंड्री लाईन सीमारेषा चिरून भेदून तोडून खणखणीत चौकार. 4 रन.
थँक्यू. असेल बिमर बॉल साठी आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळाला. याआधी आपण जर पाहिलं तर एक फटका लेग साइडला, त्यानंतर ऑफ साइडला, त्यानंतर पुन्हा लेग साइडला, त्यानंतर पुन्हा ऑफ साइडला. कन्फ्युजिंग स्ट्रोक सिलेक्शन आपण पाहतोय गोलंदाजासाठी. कुठल्या बाजूला फटका खेळेल याचा विचार गोलंदाजाच्या डोक्यामध्ये सातत्यानं चालू राहतो आणि त्यामध्ये फील्ड सेटअप कशा प्रकारे लावावा हा प्रश्न, हा चिंता दूर करणारा प्रश्न कर्णधाराच्या डोक्यामध्ये देखील सातत्यानं चालू ठेवलाय फलंदाजानं. दोनही बाजूला चांगले फटके पाहायला मिळत आहेत. पंच कळत आहेत इट्स अ लीगल फेअर डिलिव्हरी असेल, लीगल बॉल, फेअर बॉल इथे मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 27 धाबा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. थोडस महागडं षटक ठरताना आपल्याला पाहायला मिळतंय प्रेषित बागडे यांचं. तब्बल 20 धाबा आतापर्यंत खर्च केल्यात. ओ बॅटची काढा त्या ठिकाणी लागते. अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती घेतली जाईल ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. 21 धावा प्रेषित बागडे यांनी या षटकामध्ये खर्च केल्या आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतो आहे. 14 ची सरासरी 2 षटका पाहायला मिळाली. दुसरं षटक आपण जर पाहिलं तर थोडस महागडं पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केला त्या प्रवीण सर. या षटकामध्ये काय आक्रमकता धारण केली आहे. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन मैदानामध्ये पाहायला मिळालं. 3 चौकार, 1 षटकार, 1 सिंगल आणि 1 दुहेरी धाव मैदानामध्ये पाहायला मिळाली. एकही निर्धाव चेंडू पाहायला मिळाला नाही. जबरदस्त बॅटिंगचे प्रदर्शन आपण पाहतोय. खेळाडू वर्षभर या क्रिकेटच्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात. 19वे पर्व नक्कीच संपन्न होताना 40 प्लसचा हा पास संपन्न होताना जो पाहायला मिळतोय आणि 40 प्लसच्या खेळाडूंना सातत्यानं नक्कीच संधी दिली जाते खराडी चषकामध्ये. प्रत्येक जण या चषकाची आतुरतेनं नक्कीच वाट पाहत असतो. यावर्षी एका नवीन रंगात खराडी चषक अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. दिवस रात्र ही क्रिकेटची स्पर्धा मात्र जी खेळवली जाते. मारा करण्यासाठी गोलंदाज षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. केशव गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. 28 वरती एक गडी बाद. मारा करण्यासाठी केशव सज्ज. ओ लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेला अगदी आपण पाहतोय. शतरक्षक काय ड्रॉप होतोय. जीवनदान मिळताना जे पाहायला मिळत आहे. सातत्यानं एक प्रभावी आयोजन नक्कीच खराडी चषकाचं झालेलं आहे आणि भारत वर्षातील अनेक टेनिस बॉल क्रिकेटचे दिग्गज सितारे या क्रिकेटच्या स्पर्धेत आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. अखिल भारतीय स्तरावरची ही क्रिकेटची स्पर्धा आहे. आज 40 प्लसच्या खेळाडूंसाठी मात्र दिलेली खास संधी. स्वतः आयोजक नियोजकच सन्माननीय पप्पू शेठ गरुड एक चांगले खेळाडू आहेत आणि त्यामुळे मात्र 40 प्लसच्या खेळाडूंना प्रत्येक वर्षी संधी नक्कीच दिली जाते आणि तब्बल 12 टीम आज पहिल्याच दिवशी नक्कीच सहभागी आहेत. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. 29 धाबा एका गाड्याच्या मोबदल्या. षटक 3 चालू आहे. केशव गोलंदाजी मार्ग वरती अगदी आपण पाहतोय. रियाज पटेल 9 चेंडू 24 वरती तर प्रशांत 2 चेंडू 4 वरती मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. मानाचा, सन्मानाचा, अभिमानाचा खराडी चषक 2024-25. हा चेंडू अगदी आपण पाहतोय. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेला पोहोचेल. त्या ठिकाणी शतरक्षक चेंडूवरती येईल. घेतली जाईल ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 30 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय. समोर जर पाहिलं तर मात्र आकर्षक भव्य दिव्य अशा प्रकारच्या ट्रॉफीज आपण पाहतोय. विजेते पदासाठी, उपविजेते पदासाठी, तृतीय चतुर्थ क्रमांकासाठी नक्कीच पारितोषक. 40 प्लस साठी देखील खास आकर्षक चषक आणि 40 प्लसच्या खेळाडूंना देखील विजेता आणि उपविजेते पदासाठी मात्र पारितोषिक. यावर्षी मात्र नवीन रंगात ही स्पर्धा आपण पाहतोय. डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. घेतल्या जातील धावा 2 मैदानाच्या आतमध्ये. अपील जरूर केली, लाऊड अपील मैदानामध्ये पाहायला मिळाली. मात्र अंपायर सर तिथे इंटरेस्टेड नव्हते. इथे या चेंडूवर देखील आपण जर पाहिलं तर 2 धावा नोंदवल्या जातील. 2 धावांच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. 32. सन्माननीय आमचे इरफान भाई शेख देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेही मनापासून स्वागत असेल. प्रत्येक जण या स्पर्धेची आतुरतेने नक्कीच वाट पाहत असतो. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू अगदी आपण पाहतोय.
स्क्वेअर लेगच्या दिशेला दिलाय विरकावून सीधा सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी 6 धावा. थँक्यू इथे आपण पाहिलं अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता, ओव्हर चेंडू होता आणि फ्लिक केलं, जबरदस्त फटका, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, षटकार. 6 धावा या चेंडूवर देखील वसूल केल्या आहेत. आक्रमकता धारण केली जाते, चांगल्या बॉलला योग्य तो सन्मान देऊन सिंगल डबल देखील घेतल्या जात आहेत. इथे फ्लिक केलं, परफेक्ट मिडल घेतला चेंडू बॅटवर. रियाज पटेल यांची बॅट बोलते. 11 चेंडू मध्ये 30 धावांवर बॅटिंग करतायत. 38 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय. मारा करण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू अगदी आपण पाहतोय वाईड आहे, खराब आहे, स्क्वेअर आहे. अवांतर 1 धाव स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 39 वरती. एका गाड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 6 षटकांची लढत आपण या ठिकाणी पाहतोय. लाईव्ह बरोबर जोडल्या गेलेल्या प्रेक्षक राजाचं देखील स्वागत. प्रत्येकाला आतुरता होती, उत्सुकता होती की खराडी चषक केव्हा चालू होतोय. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय आजपासून ही क्रिकेटची स्पर्धा चालू झाली आहे आणि येणाऱ्या 5 दिवस तुम्हाला हा महासंग्राम नक्कीच अनुभवायला मिळेल, पाहायला मिळेल. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय आज 40+ चे खेळाडू आमने सामने आणि त्यांच्यातील झुंज आपण अनुभवतोय, पाहतोय. आनंद या ठिकाणी मात्र जो घेतोय. केशव फनसे पुन्हा एकदा सज्ज होईल. समोर आहे रियाज पटेल. अगदी आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेला चेंडूला खेळून काढले, सिंगल घेतली जाते. 1 धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाते. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 40 वरती आणि 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना जो पाहायला मिळतोय. 40 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. दिनेश सर, मी तुमच्याकडे येईल. 3 षटकात 40 आल्यात, उर्वरित 3 षटकामध्ये कितीची अपेक्षा असेल? एक चांगली फायटिंग करायची असेल तर काय सांगाल? येस, नक्कीच. पहिल्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर तब्बल 77 धावांचं टार्गेट होतं आणि ते अचीव केलं गेलंय. म्हणजे फायटिंग टोटल जर तुम्हाला अपेक्षित असेल तर कमीत कमी 80च्या प्लस धावा बनवणं गरजेचं आहे. कारण बॅटिंग पिच असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण की पहिल्या आतापर्यंतचा खेळ पाहता पहिल्या इनिंग मध्ये देखील, पहिल्या मॅच मध्ये देखील 2 इनिंग्स मध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आणि या इनिंग मधील पहिल्या 3 षटकांमध्ये देखील 40 धावा आल्या आहेत. म्हणजे उर्वरित 3 षटकांमध्ये अजून 40 धावा येणं गरजेचं असेल. फायटिंग टोटल या मैदानामध्ये आपण जर पाहिलं, पहिली मॅच चांगल्या प्रकारे पाहायला मिळाली, दुसऱ्या मॅचचा थरार आपण मैदानामध्ये पाहतोय. दुसऱ्या मॅच मधील पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या 3 षटकांमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली जाते. बॉलिंग मार्कवर गोलंदाज आमंत्रित केलं जाते. केतन यांच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. केतन षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी सज्ज. 6 षटकांची ही मॅच अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये होईल चालू. या ठिकाणी अगदी आपण पाहतोय पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाच्या मान्यतेनं आमदार माननीय बापूसाहेब पठारे युवा मंच व चंदननगर वॉरियर यांचं आयोजन खराडी चषक 2024-25 आपण या ठिकाणी पाहतोय. भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आजचा पहिला दिवस आणि या 40+ चे संघ आमने सामने आहेत. अगोदर फ्रंट फूट वरती आले होते, दिशा दिली आहे मिड विकेटच्या दिशेला. चेंडू पोहोचेल सीधा सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी 6 धावा. थँक्यू डीजे. इथे आपण पाहतोय शॉर्ट टर्म पुलचा जबरदस्त फटका. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, मात्र त्यासाठी कुठल्याही प्रकारची संधी नव्हती. जबरदस्त फटका. अगदी सुरुवातीला थोडेसे फ्रंट फूट वर आले होते, मात्र जसं पाहिलं चेंडूची लाईन थोडीशी आखूड आहे. पुल केलं आणि त्यावर 6 धावा वसूल केल्या आहेत. षटकार येतोय 6 धावांसाठी. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. पुन्हा एकदा फ्रंट फूट वरती आलेत आणि आता व्हाईट बॉल म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. जय पवार सर नामांकित पंच अगदी आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेत. खास मुंबई ते पुणे हा प्रवास आणि अनेक ठिकाणी महाराष्ट्रात जेपी पॅनल नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा फ्रंट फूट वरती आलेत, बॅट वरती चेंडू घेतलाय, परंतु त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ.
थँक्यू डीजे, थँक्यू. यावेळी देखील फ्रंट फुटवर आले होते आणि इथे गोलंदाजर पुन्हा एकदा लेंथ आणखीन थोडीशी शॉर्ट केली आणि त्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाकडनं पाहायला मिळाला. याआधी यशस्वी झाले होते, त्यावेळी षटकार आला होता. यावेळी मात्र जे अपेक्षित अंतर होतं ते अंतर या ठिकाणी गाठू शकला नाही चेंडू आणि इथे विकेट आली आहे. विकेट येते, संघाला दुसरा धक्का बसतोय. जबरदस्त झेल पकडला त्या ठिकाणी. ज्या पद्धतीनं बाउंड्री लाईन वरती चेंडू आला, भावेश यांचं देखील कौतुक करावं लागेल. मैदानामध्ये डीप मध्ये त्यांना फिल्डिंग साठी तैनात केलं होतं आणि चेंडू उंच गेला होता. अपेक्षित अंतर फलंदाजाला जे होतं ते इथे मात्र गाठू शकला नाही चेंडू आणि दुसरा धक्का. 47 धावांवर आपण पाहतोय संघाला बसलेला. प्रेक्षक हळूहळू गर्दी करायला मात्र प्रेक्षकांनी सुरुवात केलेली आहे आणि प्रेक्षकांसाठी देखील आपण दररोज पारितोषिक या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून ठेवलेले आहेत. प्रत्येक दिवशी लकी ड्रॉ कुपन या ठिकाणी मात्र जे वाटले जातील आणि खास महिला भगिनींसाठी गजलक्ष्मी ज्वेलर्स यांच्याकडून दररोज एक सोन्याची नथ या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र दिली जाणार आहे. त्याचबरोबर मातोश्री डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून एक होम थिएटर लकी ड्रॉ कुपनच्या माध्यमातून मात्र जे मिळणार आहे. जोरदार अपील अगदी आपण पाहतोय. एस साठी कोणताही रिव्ह्यू नाहीये याची दक्षता घ्या. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय हा शेवटचा असेल. जोरदार अपील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. सत्तेचाळीस धाबा षटक क्रमांक 4 या ठिकाणी मार्गस्थ असताना अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. मारा करण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी त्या ठिकाणी पोहोचली आहे. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहेत. पुणे शहरातील अशी एकमेव स्पर्धा असेल. प्रथम क्रमांक 2,22,222 प्रथम क्रमांकासाठी मात्र पारितोषिक आहे. पुणे शहराचा विचार नक्की जर केला तर भव्य दिव्य अशा प्रकारचे पारितोषिक आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. पलीकडच्या बाजूला जर पाहिलं तर मात्र आमचे विशालदादा गायकवाड यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. रॉयल ट्रॉफीचे आयोजक आणि एक प्रसिद्ध खेळाडू आहेत सन्माननीय विशालदादा गायकवाड. बंटी दादा आपल्या मित्रपरिवारासह या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं खराडी चषक 2024-25 मध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. इथे आपण पाहतोय 50 धावा स्कोर काढून नोंदवले जात आहेत. या सिंगलच्या माध्यमातून 50 रन्स ऑन स्कोर कार्ड, 50 धावा. या आधीच्या षटकामध्ये आपण चर्चा करत होतो प्रवीण सर की किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल, किती धावांचं टार्गेट फायटिंग टोटल म्हणून आपण या मैदानामध्ये पाहू शकतो. या ठिकाणी मान्यवरांचं देखील शुभागमन होते. दादांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. 50 धावा स्कोर कार्डवर या षटकामध्ये 10 धावा आल्या, एक विकेट देखील आली. जो धावांचा ओघ होता, तो धावांचं स्पीड होता, ते मात्र इथे आपण पाहतोय कुठेतरी कमी होताना पाहायला मिळतंय. 50 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. या ठिकाणी पुढच्या षटकाला देखील सुरुवात केली जाईल. या षटकामध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या आहेत. बॉलिंग मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील. या ठिकाणी अगदी आपण पाहतोय विशाल दादांच्या समवेत सौरभ शेळके आणि सिद्धांत आव्हाळे वाघोली आपणही उपस्थित झालात. आपलं देखील मनापासून स्वागत. ही सगळी चांगली आयोजक मंडळी आहेत. नुकतीच त्यांच्या माध्यमातून रॉयल ट्रॉफी शिरूर या ठिकाणी एक मानाची क्रिकेटची स्पर्धा मात्र संपन्न झाली. विशालदादा गायकवाड आणि संपूर्ण मित्र परिवाराचं स्वागत. मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती असेल सज्ज. आपण पाहतायत पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाच्या मान्यतेने आमदार माननीय बापूसाहेब पठारे युवा मंच आणि चंदननगर वॉरियर यांचं आयोजन खराडी चषक 2024-25 चा थरार. चेंडू जातोय सीधा सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. इथे विकेट केलाय, षटकार आलाय. षटकाराच्या माध्यमातून 6 धावा नोंदवल्या जातील. षटकाराच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर धावा संख्या विजय करेक्ट. विजय बॉलिंग मार्कवर असतील. षटकार आलाय. या षटकारानं स्कोर कार्ड देखील पुढे जाते. 56 धावा स्कोर कार्ड वर पाहायला मिळत आहेत. 56 लोवर फुल टॉस होता. डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं फटका खेळला 6 धावांसाठी. 56 धावा धावफलकावरती आहेत. मारा करण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला अगदी आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला केलाय प्रहार.
चेंडू सीमारेषेच्या बाहेर फ्लॅट सिक्सर 6 धावा. आणखीन एक टोलेजंग प्रहार पाहायला मिळाला. इनसाइड आउटचा फटका, गॅप शोधला तिथे आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तैनात नव्हता आणि इथे सेफ झोन मध्ये आणखीन एक षटकार येतोय. जबरदस्त फटकेबाजी केली जाते. खऱ्या अर्थानं आता मात्र मॅच रंगायला लागली. या आधीच्या षटकामध्ये जो धावांचा ओघ होता तो कुठेतरी कमी होताना पाहायला मिळाला होता. त्यानंतर मात्र इथे पुन्हा एकदा बाट बोलायला लागली. इथे मात्र धावा वसूल केल्या जात आहेत. पहिल्या 2 चेंडू मध्ये 2 लागोपाठचे षटकार आलात. एक पहिला आपण डीप मिड विकेटला आला, दुसरा पहिला कव्हर्स मध्ये आला. जबरदस्त बॅटिंग इथे मैदानामध्ये केली जाते. सूरज क्षीरसागर यांच्या माध्यमातून, सूरज यांच्या माध्यमातून जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळत आहे. 62 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे. सुरेश क्षीरसागर 5 चेंडू 13 वरती खेळतोय. प्रशांत 3 चेंडू 5 वरती मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. विजय तांबे या ठिकाणी षटक क्रमांक 5 टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. 40+ ची एक महत्वपूर्ण मॅच. प्रेक्षक हळूहळू गर्दी करू लागलेली आहेत. टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे येणाऱ्या 5 दिवसात या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतील. अखिल भारतीय स्तरावरचे खेळाडू या स्पर्धेमध्ये येऊन दाखल होणार आहेत. खराडी या चषकाचं वैशिष्ट्य मी सांगितलं की मुंबई परिसरातील देखील सर्वात जास्तीत जास्त टीम कोणत्या चषकात उतरत असतील तर त्या चषकाचं नाव आहे खराडी चषक. अगदी आपण पाहतोय आज 40+. ओ या दरम्यान स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली कॅट ड्रॉफ त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. धावबाची संधी आली आहे आणि याच बरोबर धावबाची शिकार त्या ठिकाणी फलंदाज ठरताना पाहायला मिळतोय. विकेटचं होतंय पतन. यस, इथे जेल निसटला होता आणि जेल निसटला असताना तिथे धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहिला. थोडस मिस कॉल पाहायला मिळाले, कम्युनिकेशन गॅप पाहायला मिळाला. इथे एक धाव घेत असताना विकेट येते, फलंदाज धावबाद होतोय. खरं तर गिफ्ट स्वरूपामध्ये विकेट म्हणावं लागेल. क्रिकेटमधील आत्महत्या म्हणून ओळखलं जातं. दोनही फलंदाज चांगल्या प्रकारे फॉर्म मध्ये होते, चांगल्या प्रकारचे स्ट्रोक खेळत होते, चांगल्या प्रकारे बॉल बॅटला मिडल होत होता, टायमिंग चांगला होत होता. मात्र इथे या धावेची आवश्यकता होती का? इथे विकेट गेली आहे, याबद्दल चर्चा नक्कीच केली जाईल. मात्र पवेलियन मध्ये जाऊन बॅटर याबद्दल चर्चा करताना पाहायला मिळेल. न्यू बॅटर 63 वरती 3 गडी बाद. अगदी आपण पाहतोय षटक 5 मार्गस्थ आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळेल. आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढले. मिड विकेटच्या दिशेला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती दुसऱ्या धावेसाठी पलायन. त्या ठिकाणी चेंडू निसटतोय, सटकलोय आणि जातोय सीधा सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. खऱ्या अर्थानं लेझी फिल्डिंग म्हणावं लागेल. अगदी सहज चेंडूवर आलेत आणि त्यांना वाटलं अगदी सहज पद्धतीने आपण चेंडू पकडू आणि थ्रू देखील करू. मात्र चेंडू गॅदर करत असताना चेंडूनं थोडस वळण घेतलं आणि हाताला घासून चेंडू सीमारेषा पार चौकार 4 धावांसाठी गेला. आणखीन एक चौकार या षटकातील. हे षटक थोडस महागडं ठरताना पाहायला मिळतंय प्रवीण सर. 67 रन, लॉस ऑफ 3 विकेट अगदी आपण पाहतो आहे. सुरेश क्षीरसागर 7 चेंडू 18 वरती खेळतोय. आक्रमकता त्याच्या बॅट मध्ये सरसवताना आपण पाहतो आहे आणि याच फटक्यांची गरज आहे. पहिल्या मॅच मध्ये अगदी आपण पाहिलं टार्गेट नक्की सेट केलं होतं 77 धावांचं. या मॅच मध्ये पाहिजे की 6 षटकांमध्ये कितपत धावसंख्या बनवली जाते. विशेष म्हणजे 40+ चे खेळाडू खेळत आहेत आणि दमदार परफॉर्मन्स देताना पाहायला मिळत आहेत. हा चेंडू अगदी आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक चेंडू वरती येईल, घेतली जाईल ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. पुणे जिल्ह्यातील एक मानाची प्रतिष्ठेची क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. खराडी चषक सुंदर आयोजन आणि नियोजन असलेली ही एक नेत्रदीपक क्रिकेटची स्पर्धा सगळेजण पाहतायत, अनुभवतायत आणि आनंद नक्की त्या क्रिकेटच्या स्पर्धेचा घेताना पाहायला मिळत आहेत. सायंकाळच्या सत्रात या क्रिकेटच्या स्पर्धेचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. अनेक मान्यवर त्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं मात्र उपस्थित राहतील. पहिलाच प्रयत्न नाईट ही क्रिकेटची स्पर्धा घ्यायची आणि दिवस रात्र ही क्रिकेटची स्पर्धा नक्कीच जी खेळवली जाणार आहे. फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेला केलाय प्रहार. चेंडू जातोय सीधा सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी 6 धावा. इथे आणखी एक चांगला फटका पाहायला मिळाला. लोअर फुलटॉस, खराब चेंडू होता. अगदी या आधीच्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं जबरदस्त बॅटिंग केली आणि षटकारानं इथे आपण पाहतोय स्कोर कार्ड पुढे जाईल. 74 धावा. टाइम जो वेळ दिली होती तो कालावधी इथे 25 मिनिटांचा संपलेला आहे. त्यामुळे
जो नियम आपण या आधी सांगितला होता इनिंग चालू होण्यापूर्वी की पहिल्या 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा कालावधी असेल, तो वेळामध्ये जर टायमर मध्ये जर तुम्ही 5 षटकं टाकली नाही तर 6व्या षटकासाठी पॉवर प्ले कंपल्सरी असेल. पॉवर प्ले कंपल्सरी असेल. त्यामुळे आता दोनच क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. फिल्डिंग टीमला इथे मात्र आपण पाहतोय या नियमाचं पालन करणं गरजेचं होतं. तो कालावधी इथे आपण पाहतोय कंप्लीट करू शकले नाही. ती 5 षटकं त्या वेळेमध्ये निर्धारित वेळेमध्ये कंप्लीट करू न शकल्यामुळे इथे जे दंडित केलं जातंय ते मात्र आपण पाहतोय. 74 धावा 5 षटकांचा खेळ संपलाय. 3 विकेट्स आल्या आहेत. त्यामुळे आता पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळेल. शेवटचं षटक पॉवर प्लेचं पाहायला मिळेल. टायमर संपलेला आहे. शेवटचं आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये 74 वरती 3 गडी बाद अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज केतन त्या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. एक मानाची, एक प्रतिष्ठेची, एक अभिमानाची क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. खराडी चषक 2024-25 एक सुंदर आयोजन असली क्रिकेटची स्पर्धा आजपासून मात्र जी चालू झाली. पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाच्या मान्यतेने आमदार माननीय बापूसाहेब पठारे युवा मंच, चंदननगर वॉरियर्स यांचं जबरदस्त आयोजन अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत सन्माननीय पंढरनाथ उर्फ पप्पू शेठ गरुड, अध्यक्ष पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ. आणि या ठिकाणी अगदी आपण पाहतोय शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. आणि पहिली पॅनल्टी अगदी आपण पाहतोय, टाइम पॅनल्टी दिली जाते. 25 मिनिटाच्या आतमध्ये 5 षटकं संपवली नाही तर टाइम पॅनल्टी त्या ठिकाणी मात्र जी दिली जाते. सगळं काउंट केलेलं आहे, म्हणजे बॉल बाहेर गेल्यानंतरचा वेळ देखील काउंट केलेला आहे. टायमर सेट केला या ठिकाणी आणि कुणावरती अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. सगळ्यांसाठी सारखे नियम आहेत याची दक्षता खेळाडूंनी घ्यायची. शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये टाकले जात आहे. 74 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. केतन गोलंदाजी मार्ग वरती आहे. अँब्युलन्स गाडी आडवी लावायची. मणिपाल हॉस्पिटल सकपाळ साहेब आपल्याला विनंती आहे आडवी त्या ठिकाणी अँब्युलन्स लावायचे. आपलं स्वागत असेल. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. चपळाईने ही दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल 77 धावा. धावांचा प्रचंड मोठा उच्चांक अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. 7 पे 7 77 धावा. अखेरचा आणि अंतिम षटक मार्गस्थ असताना भव्य दिव्य आणि नेत्रदीपक आयोजन अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. प्रेक्षकांसाठी खास आसन व्यवस्था, प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिक लकी ड्रॉच्या स्वरूपात या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक दिवशी दिली जाणार आहे. महिला भगिनींसाठी देखील खास पारितोषिक या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. एष्ट्या उडवल्यात त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. निर्णय जाईल तिसऱ्या पंचांकडे. थर्ड अंपायर महेश जाधव सर या ठिकाणी कार्यरत आहेत. धावबाज साठी निर्णय आलाय तिसऱ्या पंचांकडे. टीव्ही अंपायर अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. दीपक शिंदे सर अगदी आपण पाहतोय स्कोररच्या भूमिकेत कार्यरत आहेत. आज 12 टीम खेळत आहेत आणि प्रभावी लॉट संयोजन या ठिकाणी मात्र जे केलंय आमच्या शोएब भाई शेख यांनी प्रत्येक वर्षी प्रमाणक अखिल भारतीय स्तरावर जे संघ भविष्यात आपल्याला उतरताना पाहायला मिळतील अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. निर्णय येतोय नॉट आउट. डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी अगदी आपल्याला जो पाहायला मिळाला. धावफलक जर पाहिलं तर मात्र 79 धावा. 6वं षटक मार्गस्थ आहे अगदी आपण पाहतोय.
शांत वातावरण आहे, परंतु ही शांतता वादळापूर्वीची शांतता आहे. कराडी चषकामध्ये आज 40+ हाफ चालू आहे, परंतु 40+चा हाफ पहिली मॅच अगदी आपण पाहिली का की धावा बनवल्या गेल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये 77. या मॅच मध्ये देखील जवळजवळ 80 धावांचा पल्ला पार केला जातो आहे. अगदी आपण पाहतोय 40+ खेळाडू देखील आपला दर्जेदार खेळ प्रस्तुत करत असताना आपण पाहतोय. विकेटचं पतन मैदान चला नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेणं नक्कीच गरजेचं. धावबाद झाले इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेट आली आहे. यादीच्या षटकामध्ये जी आक्रमकता धारण केली होती फलंदाजानं ती इथे मात्र आपण पाहतोय या षटकामध्ये चांगल्या प्रकारे कमबॅक करताना पाहायला मिळते. फिल्डिंग टीम चांगल्या प्रकारची बॉलिंग या षटकामध्ये केली जाते. आतापर्यंत फक्त 5 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात आणि एक विकेट देखील धावबादच्या स्वरूपामध्ये आली आहे. या आधीच्या षटकामध्ये जबरदस्त चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली होती. या षटकामध्ये मात्र गोलंदाजी करणाऱ्या टीमकडनं चांगल्या प्रकारचं कमबॅक पाहायला मिळते प्रवीण सर. तर नक्कीच 79 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती येताना जे पाहायला मिळत आहेत. 6वं षटक, अंतिम षटक, शेवटचं षटक मार्गस्थ असताना फ्रंट फूट वरती अगोदरच आले होते. त्या ठिकाणी या कडा प्रहार केलाय आणि वसूल केलाय एक उत्तुंग षटकार स्क्वेअर लेगच्या दिशेला जाताना जो पाहायला मिळतोय. 6 धावा. जबरदस्त फटका, जबरदस्त. थँक्यू टू विकेट. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. अगदी फ्रंट फूट वर आले होते. गोलंदाजानं चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. एकदा खेचून फटका खेळला आणि तिथे पाहिलं होतं आधीच रीड केलं होतं की स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये आणि त्या चेंडूवर चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे नसताना बिग हिट केला. षटकार आलाय. 6 धावांना स्कोर कार्ड मुसंडी मारते. 85 धावा पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड मूव ऑन 85. लॉस ऑफ 4 विकेट. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. केतन मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा सज्ज. 6वं षटक या ठिकाणी मार्गस्थ. शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ. तब्बल 85 धावांचा डोंगर 40+ खेळाडू खेळत आहेत, परंतु असं वाटतच नाहीये की 40+ खेळाडू आहे. काय बहरदार परफॉर्मन्स देत आहेत. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. पहा दरम्यान अगदी आपण पाहतोय डायरेक्ट शूटचा प्रयत्न राहील. धावबादची शिकार शेवटच्या चेंडूवरती बनवल्या गेल्यात एकूण धावा 85. तर लक्ष असेल जिंकण्यासाठी 86 धावांचं. 86 इज टार्गेट. थँक्यू डीके. शेवटच्या चेंडूवर देखील एक धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाजांकडनं पाहायला मिळाला, मात्र चांगल्या प्रकारची फिल्डिंग तिथे देखील पाहायला मिळाली. या आधीच्या चेंडूवर षटकार आला होता. 85 धावा. सातत्यानं आपण 80 बद्दल चर्चा करत आलो होतो प्रवीण सर आणि इथे 80 क्रॉस केलेत. 85 बनवल्यात. विजयासाठी 86चं टार्गेट असेल. यानंतरच्या मॅचचा टॉस देखील आपण करणार आहोत प्रवीण सर. MS स्पोर्ट्स या टीमला 86 धावांचं लक्ष्य अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. 85 बनवल्या गेल्यात. मॉर्टेल 11 टीमच्या वतीनं चांगला खेळ साकारला अगदी पहिल्या इनिंग मध्ये. पहिल्या सत्रात एक सन्मान आपण व्यासपीठावरती संपन्न करतोय. सन्माननीय विशालदादा गायकवाड, रॉयल ट्रॉफीचे आयोजक, प्रसिद्ध उद्योजक, खास वेळात वेळ काढून आज पहिल्याच दिवशी या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना आपण सन्मानित करत आहोत. आणि हा सन्मान या क्रिकेटच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक पंढरनाथ उर्फ आपले पप्पू शेठ गरुड, अध्यक्ष पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळ यांच्या शुभ हस्ते व्यासपीठावरती संपन्न होते. पप्पू शेठ विनंती आहे की या विशालदादा गायकवाड यांना सन्मानित करायचे. रॉयल ट्रॉफी शिरूरचे आयोजक, प्रसिद्ध उद्योजक, त्यांच्या समवेत आमचे सौरभदादा शेळके आहेत. सन्मान केला जातोय सन्माननीय विशालदादा गायकवाड. क्रिकेटला मोठं करणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि समोर जर पाहिलं तर मात्र क्रिकेटला मोठं करणारं दुसरं व्यक्तिमत्व पुणे जिल्हा शहर टेनिस बॉल क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष पप्पू शेठ गरुड यांच्या शुभ हस्ते हा सन्मान व्यासपीठावरती संपन्न होतोय. नक्कीच या स्पर्धेला अनेक मान्यवरांची उपस्थिती असेल आणि प्रत्येक मान्यवरांना या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं सन्मानित केलं जाते, सन्मानित केलं जाईल. उपस्थित सर्व मान्यवरांचं कराडे चषक 2024 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. मनपूर्वक सहर्ष स्वागत केलं जाते.
मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. इथे आपण पाहतोय 86 धावांचं टार्गेट असेल. 86 रन्स नेडेड इन 36 बॉल्स. 36 चेंडू मध्ये 86 धावांचं टार्गेट. या धावा बनवल्या जातील का याकडे लक्ष लागलेलं असणार आहे सर्व प्रेक्षकांचं. येस, इथे आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होईल. बॅटिंग टीम यांच्या माध्यमातून संदीप आणि प्रेक्षित ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे सलामीसाठी. तर आघाडीसाठी कुठला गोलंदाज असेल, निर्णय घेतला लढण्याची, मग हरण्याची कसली भीती. हो तयार, तोपटून दंडन, छातडाला लाव माती. आव्हान असू दे केवढे ही, ताकद ठेव पेलण्याची, डाल बनव स्वप्नांना आणि हिंमत ठेव लढण्याची. निर्णय सांग ओरडून जगाला थांबणार नाही तोवर, जोवर शत्रू हरणार नाही. शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही, आजच्या दिवसभरातील दुसरा सामना मैदानामध्ये चालू आहे आणि दुसऱ्या सामन्यामध्ये विजयासाठी 86 धावांचं टार्गेट. पहिल्या सामन्यामध्ये 77 होतं, दुसऱ्या सामन्यामध्ये 86 होतं. इथे धावांचा आलेख चढताच पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन दोनही टीम्स कडनं पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळालं. दुसऱ्या मॅच मध्ये देखील तेवढीच चांगली बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये पाहायला मिळाली आहे. तर 86 धावांचं टार्गेट इथे अचीव केलं जाईल का? ओपन ग्राउंड आहे आणि ओपन ग्राउंड खूप मोठं मैदान आहे आणि मैदानामध्ये इथे धावांचा पाऊस पडताना सातत्यानं आपण पाहिला आहे. इथे दुसऱ्या डावाला मैदानामध्ये सुरुवात केली आहे. सलामीची जोडी दाखल झाली आहे. फिल्डिंग इथे सेट केली आहे. अगदी टायमर ज्याबद्दल आपण चर्चा करत होतो, टायमर कडे लक्ष द्यायचंय. प्रत्येक संघाला पहिल्या 5 षटकासाठी 25 मिनिटांचा कालावधी दिला जाईल आणि 25 मिनिटांमध्ये तुम्ही जर 5 षटक कंप्लीट केली नाही तर 6व्या षटकासाठी 6वी ओव्हर ही कंपल्सरी पॉवर प्ले असेल. त्यामुळे वेळेवर लक्ष ठेवा. हम सब समय के गुलाम होते, समय किसी का गुलाम नाही होता. तुम्हाला इथे वेळेचं पालन करावंच लागेल. एकदा हातातनं निघून गेलेली वेळ आणि एकदा हातातनं निघून गेलेला क्षण तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा येणार नाही. त्यामुळे तुम्हाला वेळेचं बंधन जे असणार आहे त्याचं पालन करावं लागेल. स्ट्राईक एंडला अपेक्षित असतील, नॉन स्ट्राईक एंडला सलामीला दाखल झालेले फलंदाज आपण पाहतोय प्रेक्षित आणि त्यांच्या समवेत संदीप कदम असतील. तर पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर गोलंदाज झहीर खान यांना बॉलिंग मार्कवर आमंत्रित केलंय. अनेक वर्ष क्रिकेट सातत्यानं खेळलंय, खूप मोठा अनुभव आहे आणि दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात केली जाते. बोला गणपती बाप्पा मोरया. इथे गणपती बाप्पाचा जयघोष करूया आणि दुसऱ्या डावाला सुरुवात केली जाते. धावा आहेत 86 विजयासाठी. पहिला चेंडू लोवर फुल टॉस. इथे मात्र आपण पाहतोय जबरदस्त फटका खेळ आहे. लॉंग ऑन च्या डोक्यावर चेंडू सीमारेषा पार. चौकार 4 धावांसाठी. इंतजार करने वालों को उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते. अगदी आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय आणि आपले इरादे स्पष्ट केलेत. चौकार ठोकलाय. अगदी आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती फलंदाज जो आहे प्रेषित बागडे, एक अष्टपैलू खेळाडू आहे. अगोदर प्रभावी गोलंदाजी पाहिली, आता प्रभावी फलंदाजी करताना पाहायला मिळतोय प्रेषित. यस, या चेंडूवर चौकार आलाय. मंजिल होने को मिलती जिनके सपनों में जान होती है, यही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. इथे पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केलेत. इथे चौकार खेळलाय. यावेळी बॅटची टॉप एज घेतली, चेंडू उंच गेला आणि इथे काय कमबॅक, टीट फॉर टॅट, ईट का जवाब, पत्थर से विकेट येते. चोख प्रत्युत्तर. जशाच तशा प्रकारचं प्रत्युत्तर दिले. दुसरा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी मात्र झेल झालाय आणि प्रेषित परत पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहतोय जशा तशा प्रकारचं प्रत्युत्तर गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये देत असताना. लेंथ बॉल होता, लेंथ बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि इथे विकेट आली आहे. विकेटच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर संघाला पहिला धक्का बसलाय. न्यू बॅटर मैदानामध्ये कोण दाखल होतील, कोणाला इथे मैदानामध्ये पाठवलं जाईल. प्रेषित बाद झाल्यानंतर संघाचा दुसरा फलंदाज मैदानामध्ये दाखल. चला, बॅटिंग टीमला देखील विनंती असेल, आपण घाई करणं गरजेचं आहे. उशीर करू नका. टाइम जो सेट केलेला आहे त्याकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. या ठिकाणी
आपण मागच्या वर्षीच्याच मॅच मध्ये पाहिलं की श्रीलंकेचा फलंदाज वेळेत मैदानामध्ये येऊन स्ट्राईक न घेतल्यामुळे त्याला बाद देण्यात आलं होतं, त्यामुळे त्याकडे देखील लक्ष असणं गरजेचं आहे. चौकार आलाय आणि दुसऱ्याच बॉलवर विकेट मिळाली. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय भावेश पाटोळे मैदानामध्ये दाखल होतील. लक्ष देणं गरजेचं आहे. बॉलिंग मार्कवर जबरदस्त कामगिरी झहीर खान यांच्या माध्यमातून 1:54 पहिला चेंडू टाकला गेलाय आणि 25 मिनिटांकडे लक्ष ठेवा. 1:54 पहिला चेंडू टाकलाय. बॉलिंग मार्कवर 4 धावा आपण पाहतोय झहीर यांच्या माध्यमातून खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर विकेट आली आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार असतील. स्ट्राईक एंडला भावेश पाटोळे तयार असतील. यावेळेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक तिथे मिड ऑन मध्ये चेंडूला अडवतील. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. झहीर खान पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि दुसऱ्या चेंडूवर कमबॅक केलं. कमबॅक करणं मोठ्या खेळाडूंना चांगल्या प्रकारे माहीत असतं. त्यांना माहीत असतं पहिल्या चेंडूवर काय झाले, काय घडले ते विसरून जायचं आणि पुन्हा कमबॅक करायचं. यामध्ये देखील आणखीन एक चांगला बॉल, सातत्यानं ब्लॉक होल चेंडू टाकण्याचा प्रयत्न झहीर यांचा इथे यशस्वी होतोय. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला. इथे सिंगल येते. 5 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. डावकुरी हाताचे गोलंदाज आहेत. एक नॅचरल स्विंग असतो डावकुरी हाताच्या गोलंदाजाला. त्या स्विंगचा पुरेपूर वापर करतायत झहीर खान. जबरदस्त गोलंदाजी आहे. इथे बॅकफुटला गेले. हलक्या हाताने चेंडू खेळलाय. गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे असतील. एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी असेल. थ्रो देखील मात्र थोडासा उशिरानं येतोय. 2 धावा या चेंडूवर देखील नोंदवल्या जात आहेत. बढिया रनिंग बिटवीन द विकेट्स. गॅप मध्ये ढकलून दिलं होतं चेंडूला. अलगद हातांनी खेळलं होतं. हार्ड हँडेड स्ट्रोक इथे पाहायला मिळाला नाही. सॉफ्ट हँड्सचा वापर केला आणि इथे आपण पाहिलं 2 धावा या चेंडूवर आल्या आहेत. 7 धावा स्कोर कार्डवर आहेत. यावेळी आणखीन एक चांगल्या प्रकारचा चेंडू, याला देखील स्टियर केलं, फ्लिक केलं. शॉर्ट सॉफ्ट हँड पुन्हा एकदा वापरले आणि शेवटच्या चेंडूवर इथे एक सिंगल येते. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर झहीर खान यांनी फक्त 8 धावा खर्च करत 1 विकेट आपल्या टीमला मिळवून दिली आहे. तर मैदानामध्ये संदीप आणि भावेश पाटोळे ही जोडी कामगिरी करते. प्रवीण सर, या षटकाबद्दल काय सांगाल? कशा प्रकारची गोलंदाजी केली जाते? तर नक्कीच संमिश्र क्रिकेट पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये तुम्हाला चौकार देखील पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये तुम्हाला विकेट देखील पाहायला मिळाली आणि 8 धावा पहिल्या षटकामध्ये ज्या वसूल केल्या गेलेल्या. एक चांगलं क्रिकेट दोन्ही टीमनं नक्कीच प्रस्तुत केलंय. सद्यस्थितीला जर पाहिलं तर मात्र मॅचचं समीकरण या ठिकाणी बदलताना अगदी आपल्याला जे पाहायला मिळत आहे. ओव्हर क्रमांक 2 नक्कीच मार्गस्थ होईल. दुसरं षटक त्या ठिकाणी मात्र जे टाकलं जाईल आणि या समीकरण या सामन्याचं समीकरण आपण पाहतोय 30 चेंडू 78 हे समीकरण असेल. निलेश लोंढे यांना या षटकासाठी बॉलिंग मार्कवर आमंत्रित केलं. प्रवीण सर, पहिल्या षटकामध्ये आपण जे चर्चा केली संमिश्र स्वरूपाचं षटक पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर दुहेरी धाव, त्यानंतर एक डॉट बॉल, त्यानंतर शेवटच्या चेंडूवर सिंगल, अशा 8 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. तर दुसऱ्या षटकासाठी निलेश लोंढे प्रतिभा संपन्न खेळाडू, ह्याच्यामध्ये देखील अफाट कौशल्य आहे. यावेळेचा बॉल, चांगला बॉल आपण पाहतोय. निलेश यांचा डॉट बॉल येतोय. निलेश यांच्याकडे देखील आपण पाहिलं तर या मैदानाचा पुरेपूर अभ्यास आहे. अनेक वर्ष क्रिकेट खेळलंय आणि सातत्यपूर्ण कन्सिस्टंटली चांगला परफॉर्मर म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं गेलंय. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. यावेळी आणखीन एक चांगला बॉल, सातत्यानं शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न असेल का? नकार आहे. सातत्यानं फलंदाजाच्या शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इथे निलेश लोंढे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणखीन एक सिंगल आली आहे. स्कोर कार्डवर 9 धावा आहेत. 9 धावा यात पहिल्या षटकामध्ये 8 आल्या होत्या. या षटकातील पहिल्या 2 चेंडूवर फक्त 1 धाव खर्च केली आहे निलेश लोंढे. आपण या खेळाडू बद्दल चर्चा करत होतो. कौशल्य अतिशय जबरदस्त आहे. प्रतिभा संपन्न खेळाडू, वेगवेगळे चेंडू टाकण्यामध्ये माहीर असलेला हा खेळाडू बॉलिंग मार्कवर कामगिरी करतोय. स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर भावेश पाटोळे या खेळाडू मध्ये देखील मोठमोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. एंडला संदीप कदम देखील असणार आहेत. हे दोनही खेळाडू मोठे फटके खेळू शकतात. मात्र पहिली विकेट गेल्यानंतर त्यांच्या माध्यमातून थोडीशी शांत आणि संयमी खेळी पाहायला मिळते. सिंगल डबल्सवर जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न इथे बॅटर्स कडनं पाहायला मिळतोय.
यावेळी फुलटॉस चेंडू होता. पुन्हा एकदा सिंगलवर समाधान मानावं लागेल. कदाचित एकच धाव घेतली जाते. पहिली धाव देखील आपण पाहतोय अगदी सहज रीतीनं पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न नाही. लोवर फुलटॉस चेंडू होता. गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न आपण पाहिला बॅटरकडनं, मात्र गॅप शोधू शकले नाही. इथे 10 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 10 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. यावेळी बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा गॅप शोधलाय. क्षेत्ररक्षक दुर्वर्ण चेंडूवर येत आहेत. एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न इथे नसणार आहे. सिंगल डबलच्या माध्यमातून स्कोर कार्ड चालू ठेवण्याचा प्रयत्न दोनही बॅटर्स कडनं केला जातोय. धावसंख्या 11 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. दुसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. दोनही टीमचे कर्णधार चंदनगर वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री स्वामी समर्थ. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस साठी या. इथे आणखीन एक चांगला फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकार. 4 धावांसाठी 4 धावा या चेंडूवर देखील पाहायला मिळत आहेत. इथे चौकार आलाय. चौकाराच्या माध्यमातून धाव संख्या पुढे जातीये. 15 धावा पाहायला मिळतीये. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड. 15 धावा स्कोर कार्ड वर पाहायला मिळत आहेत. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय. ग्राउंडेड स्ट्रोक आपण पाहतोय. लॉंग ऑफ मध्ये चेंडू अडवला जाईल आणि एक धाव. यानंतरच्या मॅचचा टॉस करणार आहोत. दोनही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस साठी या ठिकाणी यायचंय. दोनही टीमचे कर्णधार आलेत. माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस आपण करणार आहोत. सन्माननीय दामोदरजी ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आपण संपन्न करणार आहोत. 16 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि 8च्या सरासरीनं 16 धावा बनवल्या आहेत. 8च्या सरासरीनं धावा बनवल्या जात आहेत. 16 धावा स्कोर कार्डवर दामोदरजी ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. यानंतरचे मॅच एका बाजूला आपण पाहणार आहोत चंदननगर वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री स्वामी समर्थ. या 2 संघांमध्ये टॉस केला जातोय. हेड इज द कॉल आणि टॉस जिंकलाय चंदननगर वॉरियर्स टीमनं. टॉस जिंकलाय. निर्णय असेल बॅटिंग करण्याचा. बॅटिंग करण्याचा निर्णय असेल तर आमंत्रित केले श्री स्वामी समर्थ या टीमला फिल्डिंग साठी. दोन्ही टीम्सला विनंती असेल आपण रेडी राहायचे. सामना संपल्यानंतर लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दोन्ही टीम्सच्या कर्णधारांना विनंती असेल आपण प्लेइंग 11 लिस्ट जमा करून जायचे. दोन्ही टीमचे कर्णधार प्लेइंग 11 लिस्ट या ठिकाणी जमा करायची. 17 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. गोलंदाज तयार असतील. झहीर खान यांचा हा आणखीन एक जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल येतोय. ह्या षटकामध्ये अफलातून कामगिरी केली जाते. 17 धावांवर स्कोर कार्ड स्थिर असेल. 1 विकेट आली आहे. दुसऱ्या षटकामधील 2 चेंडू फक्त 1 धाव आतापर्यंत खर्च केली आहे. जबरदस्त बॉलिंग केली जाते. झहीर खान यांची अनुभव 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 पाठीशी आहे. इथे लोअर फुल टॉस. यावेळी मात्र हात खोलले. क्षेत्ररक्षक तिथे आहे. डीप मिड विकेट मध्ये पकडला जाईल. सुंदर जेल. फलंदाज ठरतोय फेल. विकेट. या ठिकाणी अगदी आपण पाहिलं की पहिले चेंडू अतिशय वेगवान टाकले. कोणत्या प्रकारचा बिग हिट खेळण्यासाठी संधी दिली नाही आणि यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा होता. विकेटचं पतन होतंय. झहीर खान प्रभावशाली मारा मैदानाच्या आतमध्ये करत असताना 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत. विकेट त्या ठिकाणी मात्र जी घेतली आणि खर्च केल्यात. धावा अगदी आपण पाहतोय 8 धावा झहीर खान यांनी खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी करत असताना झहीर खान अतिशय जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये देखील फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या होत्या. हातामध्ये साखळदंड ठोकण्याचं काम या गोलंदाजानं केलं होतं आणि तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा त्यांना आमंत्रित केलं. या टीमचे स्ट्राईक गोलंदाज का आहेत ना हे पुरेपूर दाखवून देताना पाहायला मिळत आहेत. झहीर खान अनुभव
अनुभवानं माणूस शहाणा बनतो. जगातील सर्वात मोठा शिक्षक कोण असेल तर तो अनुभव आहे. आणि इथे 40+ टीम्स खेळत असताना प्रत्येकाकडे जबरदस्त अनुभव आहे. यावेळी आणखीन एक चांगला फटका. गॅप शोधलाय चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चौकार 4 धावांसाठी. थँक्यू. वेगवान चेंडू होता. फुल टॉस बॅट वरती घेतला आणि त्या ठिकाणी मात्र चेंडूला दिशा दिली स्क्वेअर लेगच्या दिशेला. एक सनसनीत चौकार वसूल केलाय. गॅप मधून चेंडू सीमा पार होतोय आणि या स्कोर कार्ड 21 वरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतंय. 21 धावा स्कोर कार्डवर आहेत. 2 फलंदाज माघारी परतलेत. यावेळी आणखीन एक चांगला फटका गॅप मध्ये. इथे देखील चेंडूला ढकलले क्षेत्ररक्षक. दूर राहतील. चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. दुखापत झाली का चेक करा पहा पटकन. पहा पहा तिथे जाऊन पहा. पाणी. अँब्युलन्स मधनं डॉक्टर सर देखील तिथे आलेले आहेत. 25 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 25 लॉस ऑफ 2 विकेट. या चेंडूवर चौकार आला. या आधीच्या चेंडूवर देखील चौकार पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बहरदार फटका पाहायला मिळाला. लागोपाठचे 2 चौकार स्कोर कार्डला पुढे घेऊन जातील. 25 धावा स्कोर कार्डवर. प्रवीण सर. तर नक्कीच थोडीशी सावध सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये 2 विकेट गमावल्यात मैदानाच्या आतमध्ये. परंतु सद्यस्थितीला सामना जर पाहिला तर दोन्ही टीमच्या हातामध्ये अगदी आहे. येस, दोलायमान स्थितीमध्ये सामना आहे. मला वाटतं 2 खेळाडूंची टक्कर त्या ठिकाणी झाली. चला ओके आहे का? हा, सुरक्षित असेल तर ठीक आहे. नाही तर बदली खेळाडू आतमध्ये जा. आणि अँब्युलन्स गाडी त्या ठिकाणी आहे. अँब्युलन्स गाडी आडवी करा त्या ठिकाणी. आणि गरज लागली तर उपयोग करा अँब्युलन्सचा. स्वतः डॉक्टर त्या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत. अगदी आपण पाहतोय चांगली सुविधा या ठिकाणी खेळाडूंसाठी मात्र उपलब्ध करून दिली. अँब्युलन्स गाडी आणि स्वतः डॉक्टर साहेब देखील त्या ठिकाणी आहेत. सकाळच्या सत्रापासून ही गाडी नक्कीच उभी आहे. आणि ही स्पर्धा होईपर्यंत खेळाडूंसाठी खास ही अँब्युलन्स गाडीची नक्की सोय करण्यात आलेली आहे. स्वतः डॉक्टर देखील बरोबर आहेत. चला मॅच चालू होणं गरजेचं आहे. इथे आपण पाहतोय दुखापत झाली होती आणि खेळाडू रिप्लेस केले जातील. 25 धावा स्कोर कार्डवर. 2 फलंदाज माघारी परतलेत. आणखीनही या षटकातील एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 2 चौकार आलेत लागोपाठचे. 25 धावा स्कोर कार्डवर. 2 विकेट्स माघारी परतले आहेत.
आणि शेवटचा चेंडू असेल. या शेवटच्या चेंडूवर किती धावा बनवले जातील? रिक्वायर्ड रन रेट आपण जर पाहिलं तर 19 चेंडूमध्ये 61 धावा बनवायच्या आहेत. 19.3 चा रिक्वायर्ड रन रेट असेल. या चेंडूवर किती धावा येत आहेत याकडे लक्ष असणार आहे सर्वांचं. अतिशय जबरदस्त मॅच. दोनही संघ ताकदवान आहेत. कुठलाही संघ माघार घ्यायला तयार नाहीये. दोनही संघ इथे संघर्षमय कहाणी लिहिताना पाहायला मिळत आहे. जिंकायचे 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 आणि फक्त जिंकायचे हा स्वप्न मनाशी धारण करून दोनही संघ दाखल झालेत. खराडी चषकाचा थरार आपण पाहतोय. डे नाईट स्वरूपाची स्पर्धा. यावेळी आणखीन एक चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे असतील आणि ते चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चौकार 4 धावांसाठी. अखूट टप्प्याचा बॉल होता. आडव्या बॅटनं फटका खेळला. अखूट टप्प्याचा बॉल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला. चौकार 4 धावांसाठी. षटक संपलाय. 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय. स्कोर कार्डवर 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 18 चेंडू मध्ये विजयासाठी 57 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू 57. एकोणतीस धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 18 चेंडू मध्ये 57 बनवायच्यात. 18 चेंडू मध्ये 29 आल्यात. 18 चेंडू मध्ये अजून 57 मैदानाच्या आतमध्ये ज्या बनवायच्या आहेत. आणि गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा गोलंदाज त्या ठिकाणी मात्र सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. 29 धावा स्कोर कार्डवर. 2 फलंदाज माघारी परतलेत. 18 चेंडू विजयासाठी अजूनही धावांची आवश्यकता आपण जर पाहिली तर तब्बल 57 बनवायचे आहेत. 18 चेंडू 57 हे समीकरण असेल. रिक्वायर्ड रन रेट 19 चा असेल. प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 19 धावा बनवाव्या लागतील जर तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर. रिक्वायर्ड रन रेट प्रमाणे यावेळी इथे आपण पाहतोय पहिला चेंडू चांगला आहे. डॉट बॉल आलाय. 29 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 29 लॉस ऑफ 2 विकेट्स. चौथ्या षटकाचा खेळ सुरू झालाय. यावेळी आणखीन एक चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे असतील. लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न इथे यशस्वी होईल. एकच धाव या चेंडूवर येते. 30 धावा स्कोर कार्डवर असतील. 30 रन्स ऑन स्कोर कार्ड. 30 धावांवर स्कोर कार्ड आहे. 2 फलंदाज माघारी परतलेत. 30 धावा स्कोर कार्डवर. विजयासाठी समीकरण आपण जर पाहिलं तर 16 चेंडू मध्ये 56 धावांची आवश्यकता. 16 बॉल 56 हे समीकरण असेल. 16 चेंडू मध्ये 56 धावांची आवश्यकता. आणि या 16 बॉल मध्ये या 56 बनवल्या जातील का याकडे लक्ष असणार आहे सर्वांचं. बॉलर तयार असतील. यावेळी बिगिट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे बनेल दर्शक. चेंडू जातोय सीमारेषा पार. बिगिट बिगिट बिगिट. षटकार 6 धावांसाठी. छत्तीस धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 2 फलंदाज माघारी परतले. 36 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. 36 लॉस ऑफ 2 विकेट्स. 36 लॉस ऑफ 2 विकेट्स. षटकार आलाय. या सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत येताना पाहायला मिळते. 15 चेंडू विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. या षटकातील 3 चेंडू निर्णायक असतील. इथे जबरदस्त चेंडू. लेंथ बॉल होता. हार्ड लेंथ पडल्यानंतर बाउन्स देखील चांगला पाहायला मिळाला. या चेंडूवर डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू आला. लेग बायच्या स्वरूपात आलेली ही एक धाव स्कोर कार्डला पुढे घेऊन जाईल. स्कोर कार्डवर धावा 37. 37 लॉस ऑफ 2 विकेट्स. 37 धावा आहेत. या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील आणि या 2 चेंडूवर
इथे आणखीन एक चांगला फटका खेळलाय, तिथे आणखीन एक जबरदस्त फटका 4 धावांसाठी चौकार येतोय. डीजे एक मिनिट. तिथे डीप मिड विकेट साईडला जे खेळाडू प्रॅक्टिस करतायत ना, टीम विनंती असेल आपण त्या ठिकाणी प्रॅक्टिस करायची नाहीये. आयोजकांकडून सूचना केली जाते त्या ठिकाणी प्रॅक्टिस करू नका. इथे चौकार आलाय, चौकाराच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. धाव संख्या तब्बल 41 धावा पाहायला मिळत आहेत. 41 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 फलंदाज माघारी परतलेत. 41 धावा आहेत. विजयासाठी समीकरण 13 बॉल 45 धावांची आवश्यकता. 13 बॉल 45. अशक्य असं काहीच नाहीये. शक्य तेवढे प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. प्रयत्न केले की अशक्य असं काहीच राहत नाही. यावेळी मात्र बॅटची क्षेत्ररक्षक तिथे पाठला करतील. चेंडू जातोय लॉंग स्टॉप मध्ये. आणखीन एक लागोपाठचा दुसरा चौकार येतोय. 4 धावा. बनवल्या जातील का याकडे लक्ष असणार आहे. रंगतदार मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते. दोनही संघ ताकदवान आहेत. कुठलाही संघ माघार घ्यायला तयार नाहीयेत. एका बाजूला आपण पाहतोय MS स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये मॉर्टर 11. या दोन संघांमध्ये चालू असलेलं घमासान आपण पाहतोय. 6 षटकांची मॅच आहे. पहिल्या 4 षटकांमध्ये 45 बनवले आहेत. अगदी पहिल्या इनिंग मध्ये देखील आपण जर पाहिलं तर पहिल्या 3 षटकांमध्ये फक्त 40 बनवले होते. इथे 4 षटकांमध्ये 45 आहेत. 12 चेंडू 41 धावांचं आव्हान. मोठमोठे फटके खेळावे लागतील. सामना जर जिंकायचा असेल ना तर तुम्हाला इथे मोठे फटके खेळणं फार गरजेचं आहे. आणि ते गरजेचे फटके इथे येणार का? बाट बंद मैदानामध्ये जोडी केतन आणि दुसऱ्या बाजूला भावेश पाटोळे आहेत. 5 चेंडू मध्ये 18 धावांवर केतन बॅटिंग करतायत तर दुसऱ्या बाजूला भावेश 10 बॉल मध्ये 16 धावांवर बॅटिंग करतायत. गोलंदाज असतील बॉलिंग मार्कवर वसीम बॉलिंग मार्कवर असतील. या षटकासाठी वसीम यांच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाईल. स्ट्राईक इनला बॅटर देखील सज्ज असतील. वसीम यांचा पहिला चेंडू बॅटची एज रनआउटची संधी. हो इथे मात्र आपण पाहतोय अगदी फलंदाज जागेवर उभा राहिला होता. फलंदाजाला वाटलं होतं आता मी धावबाद झालोय आणि हातातोंडाशी आलेला घास हातातनं निसटणं काय असतं ना ते इथे आपण पाहिलं. इथे एक धाव येते. स्कोर कार्डवर धावा पाहायला मिळत आहेत. 46 धावा विजयासाठी. 11 चेंडू मध्ये 40 धावांची आवश्यकता. 11 बॉल 40. 11 चेंडू मध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. 11 बॉल 40 हे समीकरण असेल. 11 चेंडू मध्ये 40 धावांची आवश्यकता. या 11 चेंडू मध्ये 40 बनवल्या जातील का याकडे लक्ष असणार आहे. कोणता संघ विजेता ठरेल? एका बाजूला आपण पाहतोय MS स्पोर्ट्स आणि मॉर्टर 11. या दोन संघांमध्ये चालू असलेली रंगतदार मॅच. 40+ सामने आज दिवसभरामध्ये तब्बल 12 संघ या स्पर्धेमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. खराडे चषक 2025 भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण मैदानामध्ये पाहतोय. आजच्या सायंकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा देखील मोठ्या थाटामाटात संपन्न होईल. प्रथम क्रमांक तब्बल 2,22,222 माननीय श्री अक्षय लक्ष्मण पठारे युवा नेते खराडे यांच्या वतीनं असेल तर द्वितीय क्रमांक तब्बल 1,11,111 श्री संपतराव मोरे अध्यक्ष सराफ असोसिएशन चंदननगर खराडी यांच्या वतीनं असणार आहे. तृतीय क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय झेल निसटलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होतोय. तृतीय क्रमांक 55,555 मान्य श्री संतोष कांताराम दरेकर युवा नेते यांच्या वतीनं ट्रॉफी असणार आहे.
संपतराव मोरे यांच्या वतीने देखील द्वितीय क्रमांकासाठी ट्रॉफी असेल, तर तृतीय क्रमांकासाठी अक्षय लक्ष्मण पठारे साहेबांच्या वतीने देखील ट्रॉफी असणार आहे. हॅलो हॅलो, इथे गोलंदाज तयार. या वेळेचा चेंडू. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो 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 चेक. अठ्ठेचाळीस धावा स्कोर कार्ड वर आहे. हॅलो हॅलो चेक, हॅलो 48. यावेळी आणखीन एक चांगला फटका खेळला क्षेत्ररक्षक तिथे असतील. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. तृतीय क्रमांक तब्बल 55,555 आणि माननीय श्री संतोष कांताराम दरेकर युवा नेते यांच्या वतीनं ट्रॉफी असेल. चतुर्थ क्रमांक 33,333 श्री दत्तात्रय दिवटे सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीनं ट्रॉफी असेल. तर मॅन ऑफ द सिरीज साठी LED TV असणार आहे मान्य राहुल भाऊसाहेब पठारे आणि श्री संदीप निवृत्ती मोजे यांच्या वतीनं. यावेळी देखील फटका खेळला क्षेत्ररक्षक तिथे दूरवर्ण चेंडूला अडवतील. एक धाव या चेंडूवर देखील असेल. 50 धावा स्कोर कार्डवर. 5 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 50 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. विजयासाठी 6 चेंडू मध्ये 36 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 36 या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. यानंतरच्या दोनही टीम्सला विनंती असेल आपण रेडी राहायचंय. या ठिकाणी 6 चेंडू 36, 6 बॉल मध्ये 6 उत्तुंग षटकार खेळावे लागतील. हा सामना जर जिंकायचा असेल तर चंदनगर वॉरियर्स टीमचे कर्णधार या ठिकाणी या. चंदनगर वॉरियर्स टीमचे कर्णधार लवकरात लवकर या ठिकाणी या. 50 धावा स्कोर कार्डवर. 2 विकेट्स आल्या. 6 चेंडू 36 धावांची आवश्यकता. 86 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. 6 चेंडू मध्ये 36 बनवाव्यास लागतील. बॉलिंग मार्कवर शेवटच्या षटकासाठी आमंत्रित केलं जाते गोलंदाज शैलेश निमनगुणे सरांना. अनेक स्पर्धांमध्ये शैलेश सरांचा आवाज तुम्ही आम्ही पाहत असतो, ऐकत असतो. आज मात्र मैदानामध्ये बॉलिंग साठी तयार आहेत. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळलाय. आउटसाइड दी ऑफ स्टंप ब्लॉक होल चेंडू. यॉर्कर डिलिव्हरी पाहायला मिळाली. पहिला चेंडू निर्धाव आलाय. 50 धावा स्कोर कार्डवर आहेत. 50. या वेळेचा चेंडू. आणखीन एक चांगला बॉल. डीजे डीजे पिन लूज झाली. हॅलो 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 चेक, हॅलो चेक. शैलेश सर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. शैलेश यांच्या माध्यमातून पुढील चेंडू. यावेळी फ्लिक करण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. इथे चौकार येतोय. 4 धावा. हॅलो हॅलो चेक, थँक्यू. 54 धावा पाहायला मिळत आहेत. 54 54 54. हॅलो हॅलो चेक. 54 आहेत. हॅलो हॅलो चेक, हॅलो हॅलो. यावेळी पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न. इथे देखील या चेंडूवर एक धाव येते. एका धावेच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. 55 धावा स्कोर कार्ड वर. 2 विकेट्स आल्या आहेत. उर्वरित 2 चेंडू मध्ये 31 धावांची आवश्यकता. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या आहेत. एक चौकार मिसफिल्डच्या माध्यमातून पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवर शैलेश सर असतील. शेवटचा बॉल या षटकातील पाहिला तर एक आली आहे. यानंतर आणखीन एक चांगला फटका पॉइंट रिजन मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे असतील. चेंडूला अडवतील. अगदी चालत चालत एकदा पूर्ण केले जाईल. स्कोर कार्ड वर धावा आपण जर पाहिल्या तर नोंदवल्या जात आहेत 56 धावा. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. यानंतरच्या दोनही टीम्सला विनंती असेल आपण रेडी राहायचंय. इथे शेवटच्या चेंडूवर डॉट बॉल येतोय आणि या सामन्यामध्ये विजयी ठरतोय संघ. अतिशय जबरदस्त कामगिरी करत विकेट आली. शेवटच्या बॉलवर विकेट आली आहे. विकेट येते आणि तिसरा धक्का पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलवर शैलेश निवनगुणे यांच्या माध्यमातून विजयी ठरतोय या सामन्यामध्ये. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन, जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन आपण मैदानामध्ये पाहायला मिळालं.
तर जबरदस्त प्रदर्शन करत विजेता ठरतोय या सामन्यामधील संघ मॉर्टर 11. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे मनापासून आभार असतील. यानंतरचे मॅच आपण सुरू करणार आहोत. चंदनगर वॉरियर्स विरुद्ध श्री स्वामी समर्थ. मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस आपण वितरित करणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय रियाज पटेल. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. रियाज पटेल ठरतायत मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच. थँक्यू. यानंतरच्या मॅचला देखील मैदानामध्ये सुरुवात केली जाईल. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल आपण या ठिकाणी या, आपण मैदानाचा ताबा घ्या आणि मॅचला देखील सुरुवात करा. थँक्यू.